नमस्कार मित्रांनो, आता दिवाळी चालू झालेली आहे आणि घरगुती आपण आता फराळ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि बहुतेक आता बनवून झालेला पण आहे. मी तुम्हाला दाखवतो काय काय बनवलेलं आहे आयटममध्ये. तर आपली दिवाळी आता दाखवतो काय काय पदार्थ बनवले ते. आणि मेन म्हणजे आज माझी दिवाळी झालेली आहे. हे बघा, फक्त एकच मिठाईचा बॉक्स दिलेला आहे, बाकी काय बोनस वगैरे काय नसतो तिथे कामावरती. काही इतकी काय अपेक्षा पण ठेवत नाही आपण. हे मिठाईचा बॉक्स दिलेला आहे, ते पण बॉक्स म्हणजे काही सेटने दिलेलं नाही. सेटला दुसऱ्याने एकाने दिली होती कोणाला, ते मला त्याने दिली. सेट आमचा एकदम कंजूस आहे, तो काहीसुद्धा देत नाही दिवाळीमध्ये. त्याला गिफ्ट दिलेला, तो मला दिलेला आहे. आणि आता बघा आपण घरी काय काय पदार्थ बनवलेत. हे बघा, हे ह्याला काय बोलतात अंकिता? शंकरपाळी. हे बघा, हे शंकरपाळी बनवलेली आहे. हे थोडा लाईट कमी आहे त्याच्यामुळे बरोबर दिसत नाही, काळी काळी वाटते ना असे. हां ठीक आहे, पण व्यवस्थित एकदम फर्स्ट क्लास कुरकुरीत बनवलेले आहे. आणखी दुसरं एक पदार्थ बनवलेला आहे, करंजी. एक करंजी बनवलेली आहे. हां, करंजी. त्याच्यामध्ये काय खोबरा टाकला ना? हां, ते खोबरा टाकला आहे त्या करंजीमध्ये आतमध्ये. आणि काय साखर आणि वेलची. आणखी काय टाकतात? काय नाही. आणि हे बघा, हे चिवडा आहे. चिवडा मग त्याच्यामध्ये ते आत्ताच बनवला आहे. चिवडा म्हणजे आत्ताच बनवला आहे. हे बघा, आताच गॅसवरून उतरलेलं आहे. त्याच्यामध्ये चणा डाळ, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची, खोबरा, हळद, हे सगळा पदार्थ टाकलेला आहे. जिरा, राई हे टाकलेलं आहे. आणि दुसरं आता हे बनवलेलं आहे. हे बघा, हे बेसनचे लाडू. हे बेसनचे लाडू आहे. आणि हे आहेत रव्याचे लाडू. हे जर क्वांटिटी कमी बनवली आहे, आणखी थोडी बनवायचे आहेत. आता म्हणजे कामावरून आल्यावरती जसं टाईम मिळेल तसं म्हणजे बनवत जातो थोडं थोडं. अजून ते बनवायचे आहेत. आणि आता राहिलं आहे काय, चकली राहिलेली आहे. आणि आणखी काय राहिलेलं आहे, चकली बघा. हां, हे बघा, हे किती 5 पदार्थ बनवलेले आहेत. करंजी, शंकरपाळी, रव्याचे लाडू आणि बेसनचे लाडू आणि चिवडा. चला मित्रांनो, तुम्ही पण बनवा आपल्या घरी. आणि बाहेरून आणणं आणि आपण स्वतः घरी बनवलेल्यामध्ये खूप फरक वाटतो. आणि बनवतेवेळी थोडी मजा पण वाटतो, म्हणून घरच्या घरी बनवलेला बरं वाटतो. अजून तसे दिवाळीला अजून 2-3 दिवस टाईम आहे. अजून पदार्थ बनवायचे आहेत. मग एकदम बनवता येणार नाही सगळे, म्हणून थोडे थोडे बनवत चाललेले आहे. मग मित्रांनो, कसा वाटला आपला हे दिवाळीचं फराळ? कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं ते. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढे भेटू आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
म्हणजे त्यांना पण हे व्हिडिओ बघून बनवण्यामध्ये जर इंटरेस्ट वाटेल, आपण पण आपल्या घरी बनवावं. चला, गुड नाईट.